हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आज मी तुमच्याशी रविवारचा व्लॉग शेअर करत आहे. तर आजचा व्लॉग मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण की मी जसं की शनिवारच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही आज महिला दिन साजरा करायला जाणार आहोत. तर आम्ही कशा पद्धतीने साजरा केला तो व्लॉग जर तुम्हाला पाहायचा असेल तर संपूर्ण पहा. आणि हो, जर माझा व्लॉग तुम्हाला 1% जरी आवडत असेल ना तर नक्कीच लाईक करा आणि शेअर देखील करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर रविवार सकाळी मी नेहमीसारखेच उठले. जवळपास रविवार म्हटल्यानंतर सुट्टीचा दिवस आणि आरामात उठले. नेहमीसारखं म्हणजे 5ला उठते. तर शनिवार रविवारी थोडंसं मी 6:30 पावणे 7ला उठते. तर आज ना मी 7 वाजता उठले होते आणि थोडंसं झोप वगैरे मस्तपैकी आज झाली होती. आणि आता इथे माझं सगळं आवरून झालं, अंघोळ वगैरे सगळं करून झालं आणि आता इथे झाडू मारून घेते. सकाळी खरं तर लवकर उठून झाडू मारायला हवा, पण आज थोडासा मी निवांत करत काम करत होते. कारण की कसं आहे, रोजचीच ती धावपळ धावपळ घड्याळाच्या काट्यानुसार पळायचं असतं. त्या घड्याळाच्या काट्याच्याच पाठीमागेच पळायचं असतं. आणि म्हणून मग मला असं वाटलं की चला आजचा दिवस थोडासा आरामात घालवूया. तर तसाच माझा आजचा दिवस चाललेला आहे, थोडासा निवांत तितकाच मजेशीर. तर इथे मी झाडू मारलं, हॉलमध्ये आले आणि इथे सोफ्यावरती भरपूर धूळ होती. सकाळ संध्याकाळ जरी झटकलं तरी तितकीच धूळ जमा होते. कारण की कसं आहे, आता उन्हाळा सुरू होत चाललेला आहे आणि आता वातावरण जास्त कोरडं होत चाललेलं आहे आणि तितकीच धूळ खिडकीतून हॉलमध्ये येते आणि हे सोफ्याचे कवर जवळच असल्यामुळे काय होतं, धुळीने मागतात ते. तर झटकून घेतला सगळा सोफा आणि हे सगळं मी झाडू मारून घेते आता. तर काल माझ्या क्लासची मुलं म्हणत होती की मॅडम रविवारी पण आम्हाला सुट्टी द्या ना. तर म्हटलं की नाही, सुट्टी जर पाहिजे असेल तर लहान मुलांना मिळेल, म्हणजे ज्युनियर सिनियर किंवा फर्स्ट स्टँडर्ड वगैरे आहे त्यांना मिळेल, पण जी मोठी मुलं आहेत त्यांना सुट्टी मिळणार नाही. त्यांना यावं लागेल. कारण की कसं आहे, इतकाच आपल्याकडे महिना आहे आणि त्यातला पण आपला पहिला आठवडा तर निघून गेलेला आहे. त्याच्यामुळे 3 आठवडे आपल्याला रिव्हिजन करायची आहे आणि त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा क्लास घेणं गरजेचं आहे. तर मग कसं आहे, मला असं वाटतं की क्लास वगैरे आपण एक्स्ट्रा घेतला ना तर त्यामध्ये थोडीशी मुलांची रिव्हिजन होते आणि टेस्ट वगैरे घेतल्यामुळे आपल्याला कळतं देखील की मुलांचे किती लेसन तयार वगैरे झालेले आहेत. तर हे सगळं टेस्टच्या माध्यमातूनच कळणार आहे आणि मला आता एकही दिवस त्यांचा वाया घालवायचा नाहीये. माहिती आहे मला लहान मुलं आहेत, कंटाळतात, पण कसं आहे त्यांची पॅरेंट्स पण मला फोन करून सांगत असतात की मॅडम हा काही घरी करत नाही, लक्ष देत नाही, तर एक्स्ट्रा क्लास वगैरे घ्या. तसं तर मी घेतच असते. म्हणजे परीक्षा जवळ आली, एक्झाम जवळ आली की मी एक्स्ट्रा क्लास घेतच असते. पण तरी देखील काही मुलं थोडीशी खेळकर आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी खास. तर आता इथे ना मी झाडू वगैरे मारून झालो, लादी वगैरे पुसून घेतली. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इतकी धूळ येत असते, जोपर्यंत लादी पुसत नाही तोपर्यंत घर स्वच्छ असं वाटतच नाही. तर सगळ्या रूम मी पुसून घेतल्या आणि आता माझं घर मस्तपैकी मला स्वच्छ प्रसन्न वाटतंय. मस्त मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतंय आणि आपल्याला खरंच जोपर्यंत लादी घर साफ स्वच्छ ठेवत नाहीत ना तोपर्यंत असं आपल्याला अस्वच्छच वाटत राहतं. तर आता हे झालंय पुसून आणि आता मला खूप भूक लागली आहे, तर मी आलेली आहे इथे आता किचनमध्ये. लहान मुलगा निलय तो देखील उठून त्याचा आवरून बसला होता आणि आता 9 वाजत आलेले आहेत. त्याला देखील भूक लागली होती. तेच तेच रोज सकाळचा भाजी चपाती आणि चहा आणि बिस्किट, तर ते थोडंसं कंटाळवाणं वाटतं. तर म्हटलं की चला आज आपण मॅगी वगैरे बनवून देऊ. मुलांना आवडते मॅगी, तर मग म्हटलं आज मॅगीच देऊया त्यांना नाश्त्याला. आणि इथे मी काय केलं, बाजूला ब्लॅक टी करून घेतलंय, गुळ घालून केलेलं आहे. तर मागच्या वेळेस मला एका ताईंनी कमेंट केली होती आणि छान कमेंट होती ती. हेल्थविषयी अशा कमेंट केल्या की थोडंसं बरं वाटतं. त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे मी जो चहा केला होता गुळाचा आणि त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण आणि गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त वाटलं त्यांना. आणि त्या ताईंनी सांगितलं की थोडंसं दूध आणि गुळाचं प्रमाण थोडंसं कमी घातलं पाहिजे. बरोबर आहे, कारण की दुधाचा चहा आरोग्यासाठी हानिकारकच आहे आणि असा दुधाचा चहा मी कधीतरीच घेते, असं वाटतं ना कधीतरी प्यावा असं वगैरे, तर तशा वेळेस मी करत असते. एरवी आमच्याकडे काळा चहाच असतो, जसं की ब्लॅक टी गुळ घालून. तर माझे मिस्टर देखील म्हणत असतात ब्लॅक टीच पीत जा, गुळाचा आणि दूध घातलेला चहा शक्यतो नाही प्यायचा, मग तो साखरेचा असू दे किंवा गुळाचा असू दे.
तर इथे मी फक्त चहा आणि बिस्किट खाल्ले 2-3 आणि इथे बेडरूममध्ये आले. कपडे वगैरे आता मला सुकायला घालायचे, तर ते रशीवरचे सगळे कपडे मी काढले आणि त्याच्या लगेचच घड्या घालून घेणार आहे. कारण की मला माहिती आहे हे जर मी असंच ठेवलं तर तो ढिगारा तसाच पडणार आहे, कोणी आवरणार नाहीये, तर मलाच आवरून घ्यावं लागेल. तर मी हे सगळं सॉर्ट आउट करून घेतले आधी आणि आता ह्याच्या पटापट घड्या घालून मी लगेचच कपाटामध्ये ठेवणार आहे. सकाळी कामांची इतकी घाई पडलेली असते, वेळ पटापट जात असतो पुढे आणि त्यातल्या त्यात उशिरा जर उठलं तर थोडंसं लेटच होतं. शनिवार, रविवार थोडंसं मी निवांतच असते. शनिवारी 6:30 ला उठते, तर रविवारी 7 ला उठते. पण तरी देखील 1.5 ते 2 तासाने भरपूर फरक पडलेला जाणवतो. 5 वाजता उठल्यानंतर कामं जितकी झटपट होतात ना, तर तितकी थोडंसं लेट उठल्याने कामं झटपट होत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला मोठ्या माणसांनी सांगितले सकाळी कधीही लवकर उठावं. तर इथे मी आता कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि ह्या सगळ्या आता कपाटात मी लावून घेणार आहे. तर आज जायचं आहे आमच्या सगळ्या महिलांना बाहेर जायचं आहे आणि सोबतच आमच्या सोबत मुलं देखील असणार आहेत. कसं आहे एखाद्या फुलाबरोबर त्या झाडाचं जर फुलासोबत पान आलं ना तर त्या फुलाची शोभा वाढते. तसंच आपल्या आयांसोबत आपली लहान लहान मुलं असली की छान वाटतं आणि कम्फर्टेबल देखील वाटतं, की बाहेर गेल्यानंतर आपली मुलं एकटीच आहेत, काय करत असतील किंवा मग काय खाल्लं असेल का असं काही टेन्शन राहत नाही आणि म्हणून आम्ही लहान मुलांना देखील घेऊन जातो. तर आमच्या बिल्डिंगमधल्या ज्या महिला आहेत ना खूप इंटरेस्टिंग आहेत, खूप प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेतात. तर सासूसून असू दे किंवा मग सासू जावई असू दे किंवा मग मैत्रिणी मैत्रिणी असू दे, बहिणी बहिणी असू दे, तितक्याच आवडीने सहभाग घेतात. तर इथे ना मी सगळी कपडे आता कपाटामध्ये ठेवून घेतली म्हणजे मला माझं रूम स्वच्छ वाटेल आणि आल्यानंतर मला असं घरामध्ये पसारा वगैरे दिसणार नाही. तर हे बघा हे सगळं आवरून घेतलेले कपाट. तर बाजूला पर्स वगैरे आहेत, तर पर्सला काही जागा नाही म्हणून मी एका साईडला डोरला अडकून ठेवलेल्या आहेत त्या. तर आता उरलेलं जे काम आहे ते पटकन करून घेते. तर सकाळपासून केस धुवून असेच बांधून ठेवले होते, त्यांना झटकलं आणि ते थोडंसं सीरम लावून घेते. सीरम लावल्यामुळे केस छान असे सिल्की बनतात, गुंता वगैरे होत नाही आणि एक प्रकारची शाईन येते केसांना. तर हे थोडंसं ओल्या केसांमध्येच लावायचं असतं. साधारणपणे ओलसर केस असले ना की खूप छान असं लागलं जातं हे सीरम. आणि ओल्या केसांमध्ये कंगवा नाही फिरवायचा, कारण की कसं आहे ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवला की जास्त केस गळतात. सध्या माझे केस थोडेसे गळतायत. केस धुतल्यानंतर बघायचं की अशा पद्धतीने मी हे एक्स्ट्राचे की गळणारे केस असतात ते सगळे मी काढून घेतलेत. आता इथे ना मला कपडे वगैरे वाळवून घ्यायचे आहेत, कारण की बाकीची कामं देखील तितकीच पेंडिंग आहेत आणि पटापट ती उरकायची आहेत. बाजूलाच माझं एडिटिंगचं काम देखील सुरू आहे आणि किचनमध्ये देखील माझा गॅस सुरूच आहे. तर इथे मी केसांना क्लच केलं आणि आता हे जे कपडे मी धुवून ठेवलेले सकाळपासून तसेच पडले होते, तर ते आता इथे सुकत घालते. तर यांचा मध्येच फोन आला होता आणि म्हणाले की मी नाश्ता घेऊन येतोय म्हणून. तर म्हटलं ठीक आहे या. आणि आत्ता आणखीन थोडासा वेळ आहे, 10:30चा क्लास सुरू होणार आहे. तर आणखीन 10:30चा क्लास सुरू झालेला नाहीये. तर त्याच्या आधी मी काय केलं की पटापट पटापट आता हे कपडे सुकवून टाकणार आहे आणि हे आले की मग आम्ही नाश्ता करून घेणार आहोत. तर त्यांना सांगितलं होतं मेदूवडा आणि सांबर घेऊन या म्हणून आणि त्यांना जो आवडतो म्हणजे मसाला डोसा आवडतो तर ते घेऊन येणार होते. ते सगळे कपडे मी वाळत घातले आणि आता बेल वाजली, मी चालले दरवाजा उघडायला. तर यांनी आणलेला आहे आता नाश्ता आणि हे म्हणत होते की पटापट नाश्ता दे, मला भूक लागली आहे. कारण की ग्राउंडमधूनच आले होते. रविवारी यांच्या क्रिकेटच्या मॅचेस असतात आणि त्यामुळे हे दिवसभर घरामध्ये नसतात. तर कॅमेऱ्यासमोर मी यांना नाश्ता देते तर ते म्हणतात कॅमेरा चालू आहे, तर म्हटलं असू द्या काही नाही होत. तर मग इथे त्यांना नाश्ता दिला आणि या लहानाला पण मी विचारलं निलयला की तू नाश्ता करणार का, पण तो बोलला की नाही मी नंतर करेल, मॅगी खाल्ली होती त्याने म्हणून. तर म्हटलं की ठीक आहे त्यांच्यासाठी मुलांसाठी ठेवून देईल. तर यांना नाश्ता सर्व केलाय मी. तर मसाला डोसा, मेदूवडा दिलेला आहे आणि सांबर वगैरे चटणी वगैरे त्यांनी आणलेली. तर हे पटापट मी त्यांना देते आणि मी देखील नाश्ता करते. तर जवळपास आता सकाळचे 10:20 होत आलेले आहेत आणि 10:30चा क्लास आहे. तर मी यांना म्हटलं की नाश्ता तुम्ही आतमध्ये जाऊन करा. तर ते बोलले की नाही 10 मिनिटं आहेत, मी तर पटकन नाश्ता करतो आणि जातो निघून. तर म्हटलं ठीक आहे. तर इथे 10:30 वाजता माझी मुलं आलेली आहेत क्लासमध्ये आणि जास्त कोणी नाही, 4च मुलं आहेत. कारण की लहान यांना मी रविवारी सुट्टी दिली, कारण की ते लहान मुलं आले ना अभ्यास तर करतात पण त्यांचं ना इकडे तिकडे लक्ष जास्त जात असतं आणि लहान मुलांना हँडल करणं क्लासमध्ये ना थोडंसं किचकटच आहे.
डिस्टर्ब करतात ते इतर मुलांना. तर यांनी येतानेच नाश्ता आणि चिकन देखील आणलं होतं आणि म्हणाले की चिकन बिर्याणी बनव म्हणून. तर इथे मी ना चिकन बिर्याणीच बनवते. तर इथे मसाल्यामध्ये चिकन मी पहिलं शिजवून घेतलंय आणि दुसऱ्या साईडला अख्खा गरम मसाल्यामध्ये मी भात शिजवून घेतलेला आहे. तर आता हा जो भात आहे शिजलेला मी यामध्ये घालून घेते. चिकन मॅरिनेशनमध्ये मी आलं लसूण पेस्ट सोबतच चिकन मसाला, हळद, मीठ, दही आणि लाल तिखट हे सगळं घालून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची सुकलेली पानं. तर ह्यामध्ये थोडंसं अर्धा तास चिकन ठेवलं होतं आणि खूप छान असं मॅरिनेट झालं आणि त्यानंतर क्लास झाल्यानंतर मी आता इथे बिर्याणी बनवून घेणार आहे. तर मी अशा पद्धतीनेच बनवते बिर्याणी, शक्यतो लेअरवाली कधीतरीच बनवत असते. तर इथे मी थोडीशी जास्तीचीच बनवून घेते बिर्याणी, कारण की संध्याकाळी आम्ही सगळे बाहेर गेल्यानंतर घरामध्ये हे असणार म्हणजे माझे मिस्टर, मग त्यांना देखील जेवायला काहीतरी असावं म्हणून मग मी एक्स्ट्राची थोडीशी बिर्याणी बनवून ठेवते. आता हे मिक्स झाल्यानंतर यावर थोड्या वेळसाठी झाकण ठेवून देणार आहे आणि लगेचच कोशिंबीर बनवून घेते. तर या चॉपरमध्ये काकडी, कांदा, टोमॅटो हे सगळं चॉप करून घेणार आहे आणि त्यामध्ये मस्तपैकी घरगुती जे दही आहे लावलेलं, तर त्याच्यामध्ये मी घालून मग छान अशी कोशिंबीर बनवून घेणार आहे. चॉपरमध्ये ना खूप छान असं बारीक चॉप केलं जातं. जितकं आपण हाताने बारीक करू शकत नाही तितकं बारीक केलं जातं. दाखवते मी तुम्हाला. पटकन होतं आणि हे. तर काकडी आणून पडली होती फ्रीजमध्ये आणि पटकन ते लक्षात आलं की काकडी आता वापरली पाहिजे, कारण की कसं आहे थोडीशी पुढे जर गेली काकडी की मग ती थोडीशी चव पण वेगळी लागते आणि मग मजा येत नाही त्या काकडीमध्ये. तर बिर्याणी एकीकडे होतीये आणि एकीकडे मी कोशिंबीर देखील बनवून घेतलेली आणि स्वयंपाक झाल्यानंतर मुलांना पहिलं देणार आहे, कारण की हे तर गेले ग्राउंडमध्ये आणि त्याच्यानंतर मी जेवून घेणार आहे. माझं एडिटिंगचं काम चालू आहे. तर दोन्हीही मी करत आहे, किचनमध्ये आणि एडिटिंगचं देखील आतमध्ये बेडरूममध्ये जाऊन काम करते. तर हे आता झालेलं आहे. आता किचनमधला हा जो पसारा आहे तो सगळा आवरून घेते आणि किचन आवरून झाल्यानंतर मस्तपैकी माझं काम पुढचं पुढे मी करून घेणार आहे. तर आज संध्याकाळी आम्हाला जायचंय आणि त्यासाठी मी अशा पद्धतीने तयारी करून घेतली आणि इथे टेरेसवर आलेलो आहोत. आता वाजलेले आहेत 6 वाजता आम्ही टेरेसवर येणार होतो. तर थीम काय होती, सगळ्यांनी प्लेन साड्या घालायच्या आणि त्यावरती स्लीवलेस ब्लाऊज घालायचं. तर अशी थीम आम्ही यावर्षी ठरवली होती. गेल्या वर्षी जीन्स टॉप असं घालून ती थीम ठरवली होती. तर इथे ना बऱ्याच जणींचे फोटो सेशन झाले, रील्स वगैरे बऱ्याच जणींनी तयार केल्या आणि तिथे जेंट्स मंडळी आलेले होते आणि त्यांनी मस्तपैकी आम्हाला केक कटिंगचं सगळं अरेंजमेंट करून दिली. आम्ही सगळ्या महिलांनी मिळून केक कटिंग केला, एकमेकींना भरवला आणि एकमेकींना विश देखील केलं. तर जेंट्सने आम्हाला केक आणून दिला होता, गुलाबाची फुलं आणून दिली होती, पर्क चॉकलेट आणून दिलं होतं. केक कटिंग तर आम्ही केलं, एकमेकींना भरवलं आणि सोबतच जेंट्सला आणि लहान मुलांना देखील दिलं. तर अशा पद्धतीने सेलिब्रेशन आम्ही केलं होतं. तर नंतर लगेचच आम्ही स्कायडेक या रेस्टॉरंटमध्ये आलो. कल्याण वेस्टला आहे. जर कोणी कल्याण वेस्टला राहत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. आणि इथे मॅच आता जिंकत आलेली आहे आणि जिंकून झाल्यानंतर एकच जल्लोष होता त्या रेस्टॉरंटमध्ये. सगळे जण उत्साहाने ओरडत होते आणि इथे आमच्या महिला देखील काही कमी नव्हत्या. त्या देखील उठून डायरेक्ट डान्स करायला लागल्या. तर खूप मस्तपैकी कालचा दिवस गेला रविवारचा आणि इतका आम्ही एन्जॉय केला ना की म्हणजे काही विचारूच नका. तर असाच आपण महिलांनी रोजचा दिवस इतकाच आनंदाने भरभरून जगला पाहिजे. त्यासाठी महिला दिनाची कशाला वाट बघायची, नाही का? असं माझं मत आहे. सुख असो की दुःख असो भरभरून जगा, कारण की हे क्षण आपल्या आयुष्यामध्ये आठवण देणारे राहतात. तर ह्या महिला बघा आमच्याच बिल्डिंगच्या आहेत, किती एन्जॉय करतायत त्या. आणि हे आजूबाजूचं वातावरण, ही सगळा आमचा एवढा मोठा टेबल आहे. पलीकडे सगळे टीनेजची आमची मुलं बसलेली आहेत आणि इकडे त्यांच्या सगळ्या आया बसलेल्या आहेत. हे बघा वातावरण किती सुंदर आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. खूप छान असा आजचा दिवस आम्ही सेलिब्रेट केला वुमन्स डे म्हणून आणि मॅच देखील आम्ही जिंकली, म्हणजेच आमच्या इंडियन टीमने. तर त्यांसाठी देखील खूप मनपूर्वक शुभेच्छा आमच्याकडून. तर आजचा दिवस खूप छान होता. आम्ही सगळ्या महिलांनी मिळून वुमन्स डे सेलिब्रेट केला, सोबतच आमच्या मुलांनी देखील. आणि आजच्या दिवशी इंडियाने मॅच देखील जिंकली आणि त्याचा एक जल्लोष पूर्ण वातावरणामध्ये दिसला. तर आजच्या दिवशी इतकंच. आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.